तुम्ही कधी विचार केलाय का? स्वामी आपल्याला कधी आणि कसे भेटतात? आपण नेहमी मोठ्या चमत्काराची वाट पाहतो. काहीतरी अद्भुत घडेल आणि तेव्हाच म्हणतो, स्वामी आले. पण खरंच स्वामी फक्त मोठ्या चमत्कारातच असतात का हो? कधी तुम्ही खूप टेन्शनमध्ये असता, मनात विचारांची गर्दी, डोळ्यात नकळत पाणी आणि अचानक समोरून एक महिला जाते. तिच्या खांद्यावरील छोटंसं बाळ तुमच्याकडे बघत निरागस हसतं. त्या एका क्षणात मन हलकं होतं. ओठांवर नकळत हसू येतं. तो क्षण, ती प्रसन्नता, तिथे स्वामी असतात. रस्त्यावरून चालताना एखादं छोटंसं कुत्र्याचं पिल्लू तुमच्याकडे डोळ्यात डोळं घालून बघतं किंवा तुमच्या मागे येतं, हलकेच तुमच्याशी खेळू लागतं. त्या निरागस नजरेत जेव्हा तुम्हाला आपुलकी मिळते, तो आनंद, ती हळुवार ऊब, तिथे स्वामी असतात. अचानक कुठून तरी एक फुलपाखरू येतं, तुमच्या भोवती फिरतं आणि तुम्ही क्षणभर सगळं विसरून जाता. त्याला पाहत राहता. मन प्रसन्न होतं. विचार शांत होतात. त्या शांत क्षणात स्वामी असतात. स्वामी नेहमी मोठ्या रूपात येत नाहीत. ते आपल्या तुटलेल्या मनाला सांभाळण्यासाठी छोट्या छोट्या रूपात भेटतात. जेव्हा मन अचानक हलकं होतं, जेव्हा नकळत हसू येतं, जेव्हा आशेची एक छोटी किरण दिसते, समजा स्वामी तुमच्या जवळ आहेत. मोठ्या चमत्कारांची वाट पाहू नका. त्या छोट्या छोट्या आनंदात स्वामींना ओळखायला शिका. जर आजचा हा विचार तुमच्या मनाला थोडी शांतता देऊन गेला असेल, तर स्वामींचं नाव मनात घ्या आणि या प्रवासात सोबत राहा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.